भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे। जुन्नरमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांना पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं अजित पवारांना दाखवले काळे झेंडे। मी अजित पवारांसोबत नाही, नाईलाजाने गेलो होतो। शरद पवारच आमचे नेते। जिल्हा बँकेच्या अडचणीमुळे अजित पवारांसोबत जावं लागल्याची माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची कबुली। महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार। महाविकास आघाडीच्या राज्यात 180 जागा निवडून येणार। पक्ष सोडून गेलेले अनेक जण पक्षात येण्यास उत्सुक। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा। पिंपरी चिंचवडमध्ये सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा। बांगलादेशमधील हिंदू बौद्ध जैन समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात काढला मोर्चा। लोक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बघून मतदान करतात। उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपदाचे दावेदार जाहीर करण्यासाठी संजय राऊत यांची वक्तव्य सुरू। इंदापूरमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वात हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा। बांगलादेशमध्ये बौद्ध जैन आणि हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात काढला मोर्चा। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 22 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। कराडमध्ये जे.पी. नड्डा यांचा जनसंवाद मेळावा होणार। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत भाजपा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे। काळे झेंडे दाखवणारे स्टंटबाजी करत आहेत, रुपाली चाकणकर यांची टीका। शिवसेना रामटेकसह विदर्भातील 3 जागा लढवणार। खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाची सुनावणी लांबणीवर। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 17 सप्टेंबरला होण्याची शक्यता।